जर त्यांनी ती रक्कम लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग केली नाही तर आम्ही अजून मोठं आंदोलन काढण्याचा त्यांना इशारा दिलेला आहे। आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। 2021 मध्ये जे अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीच्या सरकारकडून मोबदला येणं बाकी होता आणि त्या मोबदल्यासाठी आम्ही वारंवार आमच्या माध्यमातून प्रयत्न करत आलेलो आहे। खडसे साहेबांच्याही माध्यमातून आम्ही त्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे आणि आता आम्ही तहसीलदार साहेबांना त्याच बाबतीचा जाब विचारायला आलेलो होतो की या एवढ्या दिवसांमधून अजूनपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टीची रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही आहे आणि जर त्यांनी ती रक्कम लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग केली नाही तर आम्ही अजून मोठं आंदोलन काढण्याचा त्यांना इशारा दिलेला आहे। त्याच्यावरती त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की येत्या 8 दिवसाच्या आत ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात टाकण्याचं ते काम करतील आणि आता त्यांच्या शब्दावरती आम्ही 8 दिवसाची मुदत त्यांना दिलेली आहे। जर 8 दिवसाच्या आत ही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने मोठ्या संख्येने आम्ही इथे आंदोलन करू। सातत्यानं 2021 पासून 6 ऑक्टोबर 2021 ची प्रलंबित नुकसान भरपाई यासाठी प्रयत्नशील होतो। त्या निमित्तानं आदरणीय नाथाभाऊ यांनी विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न क्रमांक 21856 अन्वये त्या ठिकाणी विचारणा केली आणि त्यानुसार त्या ठिकाणी ती नुकसान भरपाई पात्र झाली आणि साधारणतः एक पुढच्या महिन्याभरामध्ये सन्माननीय मंत्री महोदय अनिलदादा पाटील साहेब मदत व पुनर्वसन मंत्री यांनी ती मदत कबूल केली आणि महिन्याभरात आपण नुकसान भरपाई आपल्या बोदवड तालुक्यासाठी देऊ असं केल्यानंतर पुन्हा निवडणुका सुरू झाल्या, निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्या म्हणून काही दिवस त्या गोष्टीला विलंब झाला, परंतु आता आचारसंहिता उठलेल्या आहेत। आपण शासन खाती जो आमचा पाठपुरावा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय ताई, आदरणीय भैयासाहेब आणि आमच्या साऱ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा पाठपुरावा केलेला आहे आणि त्याला यश मोठ्या प्रमाणात आल्यामुळे जवळपास आपल्या तालुक्यातलं साधारणतः 21 ते 23 पर्यंतचं 5 कोटी रुपयाचं अनुदान या तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे मला जास्त आनंद होतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।